नमस्कार मंडळी, आपण आहोत माटुंग्याच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये आणि ओल्या भिंती नाटकानंतर आपण प्रेक्षकांशी बोलतोय. ताई नमस्कार. नमस्कार. काय आपलं शुभ नाव? माझं नाव मयुरी तांबडे. कुठून आलात आपण? दादरलाच राहते मी. छान, जवळच. जवळच. तुम्ही राज्यनाट्य स्पर्धा पूर्ण बघितली का? हो, पूर्ण काही नाटक पाहिले, 4-5 नाटक पाहिले. म्हणजे महाराष्ट्र शासन हे सांस्कृतिक विभागातर्फे हे नाट्य स्पर्धा आयोजित करते. दरवर्षी सांस्कृतिक विभाग एवढा खर्च करतो. एक प्रेक्षक म्हणून या राज्यनाट्य स्पर्धेबद्दल आपण काय बोलाल? सर्वप्रथम मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानते की त्यांनी हौशी कलाकारांना सगळं त्याचं काम, कॉलेज वगैरे हे सांभाळून एवढा वाव देतं महाराष्ट्र सरकार. त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. कारण एवढे हौशी कलाकार, व्यावसायिक नाटक ज्यांना नाही जमत, पूर्ण त्यांचा परिवार हे बघून, जॉब त्यांचा बघून, घरातलं सगळं पाहून जे हौशी कलाकारासाठी केलं, ह्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे खूप आभार. आज ताई आपण ओल्या भिंती नाटक बघितलं. काय शिकायला मिळालं त्या ओल्या भिंती नाटकामधून? ओल्या भिंती नाटक मी तर म्हणेन की सगळ्या स्त्रीने ते पाहावं, सगळ्याच महिलांनी सगळ्याच महिलांनी ते पाहावं. मुक्त कसं राहता येतं, समाज बंधनासाठी स्त्रीने स्वतःचा विचार करावा, हे त्यामध्ये अधोरेखित होतं आहे. आणि ओल्या भिंती नाटक सगळ्या कलाकारांनी, नेपथ्य म्हणा, सगळं डायरेक्ट सगळ्याच गोष्टी चांगल्या होत्या. आणि त्याच्यातून लेखकांना काय सांगायचं होता तोही निरोप पोचला की स्त्रीने स्वतःसाठी विचार करावा. धन्यवाद.